आपला आजचा न्यू कन्सेप्ट आहे द बेसिक एलिमेंट्स ऑफ व्हॅल्यू. सो व्हॅल्यू साठी बेसिक 5 एलिमेंट आहे: युटिलिटी, स्कार्सिटी, डिमांड, मार्केटेबिलिटी अँड ट्रान्सफरेबिलिटी. आता बघा एक एक करून आपण बघूया की कोणत्याही प्रॉपर्टीला कधी व्हॅल्यू येतं. तर त्याला युटिलिटी असेल तर व्हॉट इज युटिलिटीचा वापर असेल तर म्हणजे त्याला एक प्रॉब्लेम असेल तर त्या झोनिंगचा कमर्शियल रेसिडेन्शियल आपण वापर करता आला तर त्या प्रॉपर्टीला व्हॅल्यू. स्कार्सिटी. जर आता आपण बघितलं की खेड्यागावात किंवा एक टियर 3 टियर 2 सिटीज मध्ये सध्या एवढी कमतरता नाहीये लँडची, सो तिथे व्हॅल्यूज कमी आहे. पण तेच जर का टियर 1 सिटीज मध्ये आपण बघितलं पुण्या मुंबईत, द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी इज टू मच जस्ट ड्यू टू द स्कार्सिटी. नेक्स्ट इज डिमांड. सिमिलरली खूप सारे लोक जेव्हा पुण्या मुंबईत शिफ्ट होतात तेव्हा डिमांड तिथे वाढते. सो डिमांड वाढल्यामुळे द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी इन्क्रीजेस. नेक्स्ट इज मार्केटेबिलिटी. मार्केटेबिलिटी मध्ये काय होतंय की जर इफ इट इज अ मार्केटेबल इन नेचर देन इट हॅज अ व्हॅल्यू. जर का मार्केटेबल नसेल तर इट इज नॉट हॅव्हिंग द व्हॅल्यू. अँड द लास्ट वन इज ट्रान्सफरेबिलिटी. सो जर का तुम्ही त्याला एक लीगल राईट असेल, त्याला एक लीगल टायटल असेल, तर तुम्ही ती प्रॉपर्टी अदर पर्सनला ट्रान्सफर करू शकता. जर का ती ट्रान्सफर करता आली नाही तर त्याला व्हॅल्यू नसेल. सो दीज आर द बेसिक 5 एलिमेंट्स ऑफ द व्हॅल्यू. थँक यू.